आडगाव परिसरातून चोरीला गेलेली रिक्षा अवघ्या 12 तासात शोधून काढत आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून सुमारे 1,40,000 रुपये किमतीची रिक्षा जप्त केली। आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी अलेक्स पॉल्सन कसबी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 11 जून 2026 रोजी रात्री 9:30 ते 10:30 वाजेच्या दरम्यान ते पत्नी व मुलीसह मॉम्स कोकण कट्टा जत्रा नांदूर लिंक रोड येथे जेवणासाठी गेले होते। त्यावेळी त्यांनी त्यांची बजाज कंपनीची रिक्षा क्रमांक MH15FU0539 हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती। जेवण करून परत आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरी करून नेल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर फिर्यादी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। फुटेजमध्ये ब्लॅक शर्ट व व्हाईट पॅन्ट परिधान केलेला संशयित दिसून आला। त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार मनोज परदेशी व पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांनी त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली। संबंधित संशयित हा गजानन नगर कोणार्क नगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी खासगी वाहनातून घटनास्थळी जाऊन सापळा रचला। 12 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 9:50 वाजेच्या दरम्यान इसम चोरीची रिक्षा चालवत त्याच्या घराकडे येत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मॉम्स कोकण कट्टा हॉटेल परिसरातून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपीची ओळख आकाश जनार्दन सांबरे, वय वर्ष 27, राहणार गजानन रो हाऊस क्रमांक 9, गजानन नगर, लोकधारा सोसायटी जवळ कोणार्क नगर, आडगाव शिवार, नाशिकची पटली आहे। आरोपीकडून 1,40,000 रुपये किमतीची चोरी गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावत कारवाई यशस्वी केली। अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करत चोरीस गेलेली रिक्षा हस्तगत केल्याने आडगाव पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 234/26 रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे। यातील फिर्यादी हे कोकण मिम्स हॉटेलला जेवायला गेले होते। त्यांची रिक्षा पार्क करून जेवण करून ते परत घरी जात असताना रिक्षा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस हवालदार मनोज परदेशी तसेच पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांनी गोपनीय बातमीदार तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज यांची पाहणी करून सदरचा आरोपी व रिक्षा दाखल गुन्ह्यात निष्पन्न केलेले असून आरोपीचे नाव आकाश जनार्दन सांबरे, वय 27 वर्ष, राहणार गजानन रो हाऊस, गजानन नगर, लोकधारा सोसायटी, कोणार्क नगर, आडगाव शिवार, नाशिक येथील हा रहिवासी आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख सर आणि आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे।